गेट आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन. हे बोलणं खूप इझी आहे, पण ह्याचा खरा अर्थ खूप कॉम्प्लेक्स आहे. लोकांनी कम्फर्ट झोन याला खूप वेग आणि अशी एक कॉम्प्लेक्स डेफिनेशन देऊन ठेवली आहे. माझ्या मते कम्फर्ट झोनच्या बाहेर जाणं म्हणजे काहीतरी उठून एकदम इम्पॉसिबल गोष्ट आउट ऑफ द ब्लू करणं हे नाही होत, आणि हे सामान्य माणसाला करणं जमणारी नाही. तुमच्या दररोजच्या रुटीन मध्ये 1%, 2%, 5%, 10% चेंज मॉडिफिकेशन करणं हे माझ्या अनुसार कम्फर्ट झोनच्या बाहेर जाणे. कुठलीही गोष्ट घ्या, तुम्ही त्यात थोडासा चेंज केला तुम्ही किंवा त्यात काहीतरी ऍडिशन केली की ती तुम्हाला करायची वाटत नाही, तुम्हाला त्रास होतो, तुम्हाला ओव्हरवेल्म झाल्यासारखं वाटते. का? कारण काय, तुम्ही कम्फर्ट झोनच्या बाहेर जाताय. तुमचा कम्फर्ट झोन काय होता? ज्या गोष्टी तुम्ही करत होता त्या तशाच पद्धतीने दररोज महिने करणं. त्याच्यापेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं केलं की तुम्हाला त्रास होतो. याचा अर्थ तो कम्फर्ट झोन मधनं बाहेर पडण्याचं एक डिरेक्शन आहे. हे कम्फर्ट झोन वगैरे प्रकार माझ्या अनुसार तरी एकदम विचित्र आहे. एकदम सिंपल भाषेत करायचं झालं ना तर दररोज इम्प्रूव्ह करायला बघा. जस्ट ट्राय टू बी बेटर 1% एव्हरी डे. कुठल्याही गोष्टीमध्ये ते तुम्हाला कम्फर्ट झोन मधनं ऑटोमॅटिक बाहेर आणणार आहे, हे गॅरंटीड. तर एवढंच होतं एक एक्सपिरियन्स शेअरिंग. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. टिल देन टेक केअर.